आधी त्याचा काय उत्सव? आय डोंट थिंक इट इज मुक्ता, सई, सोनाली आणि उर्मिला. आय थिंक देर ऑल कंटेम्पररीज, देर ऑल अमेझिंग ॲक्ट्रेसेस. आणि इट इज हा योगायोग आहे की आधी मुक्ताबरोबर केला आणि आता अमृताबरोबर करतोय. मला असं वाटतं की ह्या प्रत्येकीची एक आपली ताकद आहे, प्रत्येकीचा आपला एक USP आहे आणि प्रत्येकीचा आपला एक असा फॅन फॉलोईंग आणि ऑडियन्स आहे जो डेडिकेटेड त्यांचा. अँड आय एम ओनली लकी की मला या प्रत्येकीबरोबर काम करायची संधी मिळते. लाईक वेलकम जिंदगीमध्ये मी अमृताबरोबर काम करतो आणि मी एक्स्ट्रीमली लकी, एक्स्ट्रीमली एक्सायटेड आणि फायनली आय गेट टू वर्क विथ अमृता. आय नो. मी सांगायचं तर बाप्पाला थँक्यू म्हणायला आलेली आहे, कारण मी बाप्पाच्या कानात, माझ्याकडे 1.5 दिवसाचा गणपती असतो आणि मी बाप्पाच्या कानात सांगितलेलं की यावर्षी मला स्वप्नीलबरोबर काम करायचं आहे आणि फायनली उद्यापासून शूट आमचं सुरू होतं आहे. आणि मी इकडे खरोखरच थँक्यू बोलायला आली आहे, कारण मी एवढंसं काहीतरी मागितलेलं आणि त्यांनी एवढं सगळं मला दिलं आहे. सो ऑलरेडी बाप्पा यावर्षी माझ्यावर प्रसन्न झालेत असं मी म्हणेन. गणपतीचं वातावरण आहे, ह्या सगळ्या गव्याजव्या तुम्ही सामील झाल्यात, तर कसं वाटतंय? खूप भारी वाटतं. म्हणजे तुला सगळ्यांनाच माहिती आहे की माझा अत्यंत सगळ्यात लाडका सण आहे गणपती. दरवर्षी गणेश गल्लीला येणं होतं. योगायोग इतका उत्तम जुळून आला आहे की उद्यापासून फिल्मचं शूटिंग सुरू होतं. गणेश उत्सवात म्हणजे गणपतीत ते शूटिंग सुरू होतं आणि आज आम्ही गणेश गल्लीच्या दर्शनाला येणार होतो आणि हा योग साधून आम्ही आज फिल्मचं स्क्रिप्ट बाप्पाच्या पायाशी ठेवून आत्ता निघतो इकडून. आणि आय एम शुअर की आपण कुठल्याही कामाचा जेव्हा श्रीगणेश म्हणतो तेव्हा तो बाप्पाच्या आशीर्वादाने करतो. आज आम्ही पिक्चरचं स्क्रिप्ट बाप्पाच्या पायाशी ठेवलो आणि त्याला सांगितलं की आम्ही आणि आमच्या संपूर्ण टीमने खूप मेहनत केली आणि ती गोड मानून घे. आणि आय एम शुअर की बाप्पाचे आशीर्वाद आम्हाला लाभलेत. फिल्म चांगली होणार आहे. आयुष्यावर प्रेम करायला शिकवणारी फिल्म आहे वेलकम जिंदगी. आत्ता याबद्दल मी जास्त काही बोलू शकणार नाही, पण खूप एक्सायटेड आहे. खूप उत्तम ऑनसम कास्ट जुळून आली. याचे निर्माते, ह्याचा डिरेक्टर, ह्याची कास्ट, आय थिंक सगळं फार इंटरेस्टिंग एक सेटअप तयार झालं आहे आणि गोष्ट फार सुंदर आहे. सो आय एम लुकिंग फॉरवर्ड टू वेलकम जिंदगी. आणि प्यारवाली लव्ह स्टोरी आहेच. सो हा गणपती, हा गणेशोत्सव वेगवेगळ्या कारणांसाठी स्पेशल आहे. तुझ्याकडे सेम सीन आहे, 3 मूवी आणि ही 4थी आहे. हो. त्यामुळे वेल एक्सायटेड डेफिनेटली आहे आणि गणेश गल्लीला नेहमीच येणं होतं, दरवर्षी येतो आम्ही. पण ह्यावेळेसचा गणपती आणि यावेळेसची ही गणेश गल्लीतली आरती मी कधीच विसरणार नाही आहे, कारण एका वेगळ्या चित्रपटाची वेगळ्या रोलची तयारी करतो आहे आम्ही. आणि व्हॉट एल्स टू से, आय मीन यू नो, दी स्वप्नील जोशी त्यांच्याबरोबर काम करायला मिळतं आहे. बस आय एम जस्ट एक्सायटेड. आय थिंक या सगळ्याच मैत्रिणी मला खूप लाजवतात. असं काही नाही आहे. सुपरस्टार आणि दी स्वप्न असं काही नाही आहे. आय एम जस्ट अन ॲक्टर डुईंग माय जॉब अँड आय एम सो हॅपी की चांगली स्क्रिप्ट्स करायला मिळतात, चांगल्या मेकर्सनं माझ्याबद्दल काम करावं असं वाटतं. अँड आय थिंक आय एम जस्ट व्हेरी ग्रेटफुल टू गॉड की हे सगळे मेकर्स, ही सगळी मोठी लोकं मला हिरो म्हणून निवडतात आणि त्यांच्याबरोबर काम करायची संधी देतात. लाईकवाईज विथ दीज फ्रेंड्स, अमृता असो, सई असो, मुक्ती असो, सोनाली असो. आय थिंक इट इज देअर काइंडनेस की ते मला मोठं म्हणतात. आय थिंक आय एम जस्ट अन ॲक्टर ट्राईंग टू डू हिज जॉब. हे पूर्ण वर्ष तुमचं रॉकिंग आहे, खूप सारी मूवीज आहेत तुमच्यासोबत. व्हॉट विल यू विश मोर दॅन दॅट? मला बाप्पाकडे असं मागावं असं वाटतं की आमचे सिनेमे नाहीत, मराठी सिनेमा मोठा व्हायला पाहिजे अजून. आत्ता तो खूप सुंदर मार्गावर आहे, खूप चांगले सिनेमे येत आहेत, त्याला प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देत आहेत. पण हे असंच सुरू राहिलं पाहिजे पुढची 10-20 वर्ष. आणि मला गणपती बाप्पाच्या कृपेने तो दिवस बघायचा आहे जेव्हा आपण इथेच इंटरव्ह्यू करत असू आणि तू मला प्रश्न विचारशील की मराठी सिनेमानी 100 कोटीचा बिझनेस केला, आता तुला काय वाटतं? अँड इट नीड नॉट बी माय फिल्म, इट हॅज टू बी अ मराठी फिल्म. मराठी सिनेमानी 100 कोटीचा बिझनेस करायला पाहिजे. नॉट जस्ट इन टर्म्स ऑफ मनी, इतका प्रेक्षक मराठी सिनेमाला लाभला पाहिजे अशी बाप्पाकडे मनापासून प्रार्थना. आणि आय एम शुअर की येणाऱ्या काहीच कालखंडात ही प्रार्थना बाप्पा मान्य करणार आहे. मलाही अगदी असंच वाटतं आणि मला हवं आहे की यंगस्टर्सनी येऊन आणि जे आपलं जनरेशन नेक्स्ट आपण म्हणतो त्यांनी येऊन मराठी चित्रपटांना डोक्यावर उचलून घेतलं पाहिजे. आणि आज आपण जितकी गणपतीसाठी किंवा जितक्या भावभक्तीने आपण प्रत्येक उत्सव साजरा करतो, मराठी सिनेमा कुठलाही असो मग तो, अगदी त्याचप्रमाणे त्यांनी तो सेलिब्रेट केला पाहिजे असं मला वाटतं. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. गणपती बाप्पा.